डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आष्टा या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी अप्पर तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर सुरू असणाऱ्या आंदोलनास यश आले आहे। असंघटित बांधकाम कामगार संघटनेच्या पदाधिकारी आणि आष्ट्याचे तहसीलदार निंबारे साहेब यांनी महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे वाळवा तालुक्याचे इंचार्ज ढेमरे साहेब आणि सांगली सहाय्यक आयुक्त मुजावर साहेब यांच्यासोबत या संदर्भात चर्चा करून ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा आणि बैठका सुरू आहेत। लवकरच सुरू होण्याच्या कारवाई होईल आणि आष्टा या ठिकाणी सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात येईल असे ठोस आश्वासन तहसीलदार यांनी दिले आहे। या आंदोलनाचे नेतृत्व माननीय अशोकराव वायदंडे, राज्य प्रवक्ता DPI पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश लोंढे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष संदीप काटे, सांगली जिल्हा अध्यक्ष कबीर चव्हाण, बाजीरंग सकटे, रेखा कुंभार, वनिता वारे, उज्ज्वला कुंभार, सारिका पाटील, दीपाली मदने, शामराव जाधव, बाजीरंग पडळकर, अरुण लोंढे, अमोल म्हस्के, ओंकार काटे आणि महिला पुरुष बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आष्टा या ठिकाणी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया DPI असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र यांच्या वतीनं आष्टा या अप्पर तहसील कार्यालयासमोर कामगारांच्या न्याय मागण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। बांधकाम मंत्री माजी मंत्री सुरेश खाडे साहेब यांनी जे ऑनलाईन पोर्टल होतं ते बंद करून या ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सेवा सेतू केंद्र सुरू केलेलं आहे। खऱ्या अर्थानं 18 सप्टेंबर पासून निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली तेव्हापासून हे ऑनलाईन पोर्टल यांनी बंद केलेलं आहे। गेल्या 3 महिने झाले हे ऑनलाईन पोर्टल यांनी बंद करून असंघटित बांधकाम कामगारांच्यावर फार मोठा अन्याय यांनी केलेला आहे। खऱ्या अर्थानं जे सेवा सेतू केंद्र चालू केलेलं आहे हे ठेकेदारांना पोचण्यासाठी यांनी सुरू केलेलं आहे। या ठिकाणी पहाटे 4 वाजल्यापासून या सेवा सेतू केंद्रामध्ये लोक नंबरासाठी उभा आहेत, तात्काळ ठेवलं जात आहे। या ठिकाणी जे कर्मचारी आहेत, जे काजलचे कर्मचारी आहेत हे सगळे प्रशिक्षित नाही, हे सगळे प्रशिक्षण यांना शासनानं कोणत्याही पद्धतीने यांना दिलेलं नाही। या ठिकाणी त्यांना ऑनलाईन अर्ज भरता येत नाही, लाभाचे अर्ज भरता येत नाहीत। या ठिकाणी लोकांना दमदाटी करून यांना यांच्याकडून पैशाची मागणी केली जाते। अशा पद्धतीचं हे ऑनलाईन जे सेवा सेतू केंद्र यांनी सुरू केलेलं आहे हे लोकांच्यावर अन्यायकारक अशा पद्धतीचं हे सेतू केंद्र तातडीनं बंद करावं आणि या राज्यातील कामगाराला कोणत्याही ऑनलाईन सेंटरवरनं संकेतस्थळावरून आपला अर्ज कामगारांचा भरता यावा या प्रमुख मागणीसाठी आजचं हे आंदोलन सुरू आहे, लक्षात घ्या। कारण हे ऑनलाईन सुरू झाल्यानंतर या असंघटित कामगाराला कुठल्याही ऑनलाईन सेंटरवरून आज जाऊन अर्ज भरता येईल। कारण या महाराष्ट्रातून या देशातून परदेशात जाण्यासाठी ऑनलाईन पासपोर्ट मिळू शकतो, परंतु इथल्या मजुराला लेबरला ऑनलाईन यांनी पोर्टल बंद करून या ठिकाणी तालुक्याला सेवा सेतू केंद्र चालू केले, लक्षात घ्या। मग हा कामगारांच्यावर अन्याय का? जे लेबर इमारतीमध्ये काम करतायत, गवंडी काम करतायत, जे लेबर काम करतायत, जे पेंटरिंगचं काम करतायत, अशा कामगाराला आपला वेळेचा भाडं करून त्या ठिकाणी 2-2 दिवस 4-4 दिवस नंबरासाठी तात्काळ बसावं लागतंय। ही सुविधा कामगारांच्यावर अन्यायकारक आहे। म्हणूनसाठी आम्ही यापूर्वी आयुक्तांना सुद्धा निवेदन दिलं, जिल्हाधिकाऱ्यांना दिले, मुख्यमंत्र्यांच्याकडे सुद्धा हे निवेदन पाठवलं आहे। या राज्यातील असंघटित कामगार संघटना अनेक या राज्यामध्ये काम करत आहेत, यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलं, परंतु मुख्यमंत्री हे ऑनलाईन पोर्टल चालू करण्यासाठी असमर्थ दाखवत आहेत। कारण हे जर ऑनलाईन पोर्टल चालू केलं तर इथल्या कामगाराला पाहिजे त्या पद्धतीनं सुलभ पद्धतीनं आपला अर्ज त्या पोर्टलवर भरता येईल आणि त्याला न्याय मिळेल। कारण जे मजूर आहेत, जे लेबर आहेत, त्यांच्या मुलांना शैक्षणिक लाभ दिला जातो। आमची एखादी महिला काम करत असताना ती जी गरोदर असेल, तिची पहिली डिलिव्हरी असेल तर तिला सुद्धा या ठिकाणी सिझर झालं किंवा पहिल्या डिलिव्हरी आणि दुसऱ्या डिलिव्हरीला हे शासन पैसे देत असते, परंतु ह्या सगळ्या सुविधा यांनी थांबवल्यात आणि या सुविधा या तालुक्याच्या ठिकाणी सुरू केल्या। खाडे मंत्री असताना त्यांनी दिवाळीला बोनस देतो म्हणून जाहीर केलं, ही सरळ सरळ फसवणूक आहे, लक्षात घ्या। आणि फसवणूक कामगारांची यांनी केली आहे। त्यांनी 5,000 रुपये डिक्लेअर केले, परंतु आज तागायत यांनी कुठल्याही पद्धतीचं यांनी कामगाराला बोनस दिलेला नाही।
त्याचबरोबर जे कर्मचाऱ्यांना भांड्यांचा सेट दिला जातो, सुरक्षा किट दिलं जातं, याच्यामध्ये सुद्धा प्रचंड असा घोटाळा आहे लक्षात घ्या. सुरेश खाडे यांनी यांच्या स्वतःच्या मुलाला ठेका दिलाय लक्षात घ्या. हे किट वाटण्याचं, भांडी वाटण्याचं आणि सुरक्षा संच वाटण्याचं ठेका सुरेश खाडेंच्या मुलाने घेतलाय लक्षात घ्या. म्हणून यांनी प्रचंड असा घोटाळा फार मोठा केलाय लक्षात घ्या. याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. त्या सर्व चौकशीसाठी आज आम्ही आष्ट्याच्या अप्पर तहसील कार्यालयासमोर बेमुदत या ठिकाणी ठिय्या आंदोलन पुकारलेलं आहे. आमची मागणी या प्रामुख्याने आहे की ऑनलाईन पोर्टल तातडीनं सुरू झालं पाहिजे आणि जो ठेका सुरेश खाडेंच्या मुलाला दिला याची चौकशी झाली पाहिजे आणि कामगाराला तात्काळ सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि कामगाराला हे ऑनलाईन पोर्टल तातडीनं सुरू करावं. जोपर्यंत हे सुरू होत नाही तोपर्यंत DPI असंघटित कामगार संघटना हे आंदोलन सुरू ठेवणार आहे. एवढाच मी या ठिकाणी इशारा. NTV न्यूज मराठी, आष्टा, सांगली.